Hi kids, today we are going to learn about simple past tense. It's super fun and easy. The simple past tense is used to talk about things that happened in the past. Are you ready? Let's go. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. सिंपल पास्ट टेन्स is used to describe actions that are finished. ज्या कृती पूर्ण झालेल्या आहेत अशा कृतींविषयी बोलण्यासाठी साध्या भूतकाळाचा वापर केला जातो. We usually add ed to the end of regular verbs to make the past tense. आता जे नियमित क्रियापद असतात त्याचं भूतकाळाचं रूप करण्यासाठी आपण त्या क्रियापदाला ed ॲड करतो. जसं की आता प्ले पहा. प्ले हे वर्तमान काळातलं रूप आहे. हे क्रियापद आहे. याचं भूतकाळाचं रूप आहे प्लेड. प्लेड आपण ed ॲड करतो त्याला. ह्याला नियमित क्रियापद असं म्हटलं जातं किंवा रेग्युलर वर्ब, इंग्रजीमध्ये रेग्युलर वर्ब असं म्हटलं जातं. त्यानंतर वॉक आहे बघा, WALK वॉक. ह्याचंसुद्धा पास्ट टेन्स करताना वॉक्ड असं होतं. उच्चार ट होतं त्याचा, वॉक्ड, पण ed ॲड केलं जातं त्याच्या शेवटी. आता एक उदाहरण घेऊयात आपण. यस्टरडे आय वॉक्ड इन द पार्क. यस्टरडे आय वॉक्ड इन द पार्क. काल मी बागेमध्ये चाललो. यस्टरडे आय वॉक्ड इन द पार्क. इथे वॉक या क्रियापदाचं भूतकाळाचं रूप वापरलेलं आहे. ते नियमित क्रियापद आहे. आता आणखीन काही आपण क्रियापद पाहूयात. पहा, डान्स आहे बघा. डान्स हे क्रियापद आहे. डान्स हे सुद्धा नियमित क्रियापद आहे, रेग्युलर. त्याचं भूतकाळाचं रूप डान्स्ड असं होतं, DANCED, डान्स्ड. जंप आहे, JUMP, जंप म्हणजे उड्या मारणे, जंप्ड. त्याचं जे पास्ट टेन्स आहे ते जंप्ड होतं, ed ॲड केलं जातं. आता इथे काही हे जे डान्स्ड, जंप्ड आहे ते आपण वाक्यात, ते क्रियापद आपण वाक्यात वापरूयात आणि काही वाक्य तयार करूयात. यस्टरडे आय जंप्ड. यस्टरडे आय जंप्ड. काल मी उड्या मारल्या. यस्टरडे आय जंप्ड. लास्ट वीक आय डान्स्ड. लास्ट वीक आय डान्स्ड. मागील आठवड्यामध्ये मी डान्स केला किंवा मी नृत्य केलं. मागील आठवड्यात, लास्ट वीक. A few minutes ago I talked to my friend. काही मिनिटांपूर्वी मी माझ्या मित्रासोबत बोललो. A few minutes ago I talked to my friend. काही मिनिटांपूर्वी मी माझ्या मित्रासोबत बोललो. तर अशा प्रकारे आपण क्रियापदाचं दुसरं रूप वापरणार आहोत. ही सगळी जी क्रियापदं आहेत ती नियमित क्रियापदं आहेत. आता मी तुमच्यासाठी एक छोटासा एक पॅरेग्राफ आहे. तो पॅरेग्राफ तुमच्यासाठी मी वाचणार आहे. इथे लिहितो पण आणि त्याचं नंतर वाचन करतो. एक पॅरेग्राफ लिहित आहे मी इथे. वन्स अपॉन अ टाइम देर वॉज a little girl who loved to play
who loved to play. She played with her toys every day. She played with her toys every day. One day she found a magical garden. One day she found a magical garden. One day she found a magical garden and danced with the fairies. And danced with the fairies. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे एक छोटासा परिच्छेद आहे. जो परिच्छेद साध्या भूतकाळात आहे त्याचा मी तुम्हाला मराठीमध्ये अर्थ सांगतो. वन्स अपॉन ए टाइम, एकदा, देर वॉज अ लिटल गर्ल हू लव्ड टू प्ले. एक छोटीशी मुलगी होती जिला खेळायला आवडायचं. शी प्लेड विथ हर टॉईज एव्हरी डे. आणि दररोज ती तिच्या खेळण्यांसोबत खेळायची. वन डे शी फाउंड अ मॅजिकल गार्डन. एके दिवशी काय झालं, तिला एक जादूचा बगीचा सापडला. अँड शी फाउंड अ मॅजिकल गार्डन अँड डान्स विथ द फेरीज. एके दिवशी काय झालं, वन डे शी फाउंड अ मॅजिकल गार्डन. एके दिवशी तिला एक जादूचा बगीचा दिसला किंवा तिला सापडला. अँड डान्स विथ द फेरीज. आणि त्या दिवशी तिनं काय केलं, ज्या पऱ्या असतात ना, पऱ्यांसोबत तिनं नृत्य केलं. आता हा जो पॅरेग्राफ आहे, या पॅरेग्राफमध्ये भूतकाळाची काही क्रियापदं आहेत. पहा, भूतकाळाची काही क्रियापदं आहेत. ती तुमच्या लक्षात आली असतील. पहा, वन्स अपॉन ए टाईम देर वॉज अ लिटल गर्ल हू लव्ड. आता लव्ड हे काय आहे, लव या क्रियापदाचं भूतकाळाचं रूप आहे. त्यानंतर शी प्लेड, प्लेचं भूतकाळाचं रूप प्लेड आहे. त्यानंतर वन डे शी फाउंड, फाइंडचं भूतकाळाचं रूप फाउंड आहे. आणि डान्सचं डान्स्ड आहे. म्हणजे या ठिकाणी क्रियापदाची भूतकाळाची रूपं वापरलेली आहेत. आता मित्रांनो, आपण आणखीन काही विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे मी तुम्हाला काही क्रियापदं सांगतो आणि त्याची भूतकाळाची रूपं तुम्ही मला सांगायची आहेत. पहा, वॉक आहे. वॉक हे वर्तमान काळातलं क्रियापद आहे. त्याचं भूतकाळाचं रूप काय असणार आहे, वॉक्ड. ह्याला वाकडा असं नाही म्हणायचं बघा. ह्याचा उच्चार वाकडा असा करायचा का, नाही. त्याचा प्रमाणित उच्चार काय आहे, वॉक्ड. यल सायलेंट आहे आणि ह्या ईडीचा उच्चार ट असा होतो. वॉक्ड. जम्पचा भूतकाळ काय आहे, जम्प्ड. इथे डच आहे, जम्प्ड. त्यानंतर क्लाइम. इथे सुद्धा क्लाइममध्ये ब सायलेंट आहे, क्लाइम्ड. क्लाइमचा भूतकाळ काय आहे, क्लाइम्ड आहे. आता काही जी क्रियापदं असतात, आता ही सगळी नियमित क्रियापदं आहेत. नियमित क्रियापदाचं भूतकाळाचं रूप तयार करताना त्याला ईडी ॲड केलं जातं. आणि काही इरेग्युलर वर्ब्स असतात, त्याचं भूतकाळाचं रूप तयार करताना ईडी ॲड न करता दुसराच एक शब्द वापरला जातो जो भूतकाळाचं रूप असतो. त्याला अनियमित क्रियापदं असं म्हणतात किंवा इरेग्युलर वर्ब्स. ही सगळं रेग्युलर वर्ब्स आहेत, नियमित क्रियापदं. आता ह्याच्यानंतर जी क्रियापदं आहेत ती आहेत इरेग्युलर वर्ब्स. ती कोणती आहेत, रेग्युलर वर्ब्स म्हणजे अनियमित क्रियापदं. इथे भूतकाळाचं रूप तयार करताना त्याला ईडी ॲड करता येत नाही, तर वेगळा शब्द असतो. जसं की आता गो हे क्रियापद आहे, ह्याचं भूतकाळाचं रूप आहे वेंट आहे. गोचं वेंट आहे, इथे ईडी ॲड नाही करता येत. त्यानंतर सी आहे. सी या क्रियापदाचं भूतकाळाचं रूप आहे सॉ. आता इथे आपण हे जी क्रियापदं आहेत वाक्यामध्ये वापरूयात. यस्टरडे आय वेंट टू द झू.
पहा, yesterday I went to the zoo. Yesterday I went to the zoo. I saw a lion. I saw a lion. आता विद्यार्थी मित्रांनो इकडे पहा तुम्ही, yesterday I went to the zoo. काल मी प्राणी संग्रहालयात गेलो होतो. I saw a lion. मी एक सिंह पाहिला. तर हे वेंट आणि सॉ हे काय आहेत, गो आणि सीचे भूतकाळाचे रूप आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना असं लक्षात आलं असेल की आज आपण जी वाक्य पाहिलेली आहेत ती साध्या भूतकाळाची आहेत, सिंपल पास्ट टेन्सची आहेत. आणि ह्याचं जे स्ट्रक्चर आहे ते यस प्लस V2 आहे, प्लस ओ किंवा इथे सी किंवा ए असं असणार आहे. महत्त्वाचं आहे बघा, यस प्लस V2 म्हणजे सुरुवातीला करता येणार आहे आणि त्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप, त्यानंतर मग ऑब्जेक्ट येऊ शकतं, कॉम्प्लिमेंट येऊ शकतं किंवा ॲडव्हर्बियल येऊ शकतं. आणि आपण असं पाहिलेलं आहे की काही जी क्रियापदं आहेत ती रेग्युलर वर्ब्स आहेत. जसं की वॉक आहे, वॉकचं भूतकाळाचं रूप वॉकड होतं, प्लेचं प्लेड होतं, आस्कचं आस्कड होतं. मग ज्या क्रियापदाचं भूतकाळाचं रूप तयार करताना ईडी ॲड करावं लागतं त्याला नियमित क्रियापदं असं म्हटलं जातं किंवा रेग्युलर वर्ब्स. आणि काही क्रियापदं अशी असतात की ज्याचं भूतकाळाचं रूप तयार करताना ईडी ॲड केलं जात नाही, त्याला इरेग्युलर वर्ब्स असं म्हणतात. उदाहरणार्थ आपण पाहिलं आहे, सीचं सॉ होतं, ठीक आहे, गोचं वेंट होतं. किंवा काही क्रियापदाचं वर्तमान काळाचं आणि भूतकाळाचं रूप सारखंच असतं. जसं की कट आहे, कट कट, पुट पुट असंही असतं, शट शट. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला साध्या भूतकाळाची वाक्य कशी तयारी करायची हे आता तुम्हाला समजलेलं आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे किड्स. कीप प्रॅक्टिसिंग युअर सिम्पल पास्ट टेन्स अँड सून यू विल बी अ ग्रामर सुपरस्टार. सी यू नेक्स्ट टाईम. तर विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्हाला साधा वर्तमान काळ काय आहे हे समजलेलं आहे. तुम्ही स्वतःची अशा प्रकारची वाक्य तयार करायचा प्रयत्न करा. अँड प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब फॉर मोर फन लेसन्स. कृपया आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एक टेस्ट देणार आहे. ती टेस्ट सोडवण्याचा आपण प्रयत्न करा. थँक्स.